काही विषय जिल्हा परिषदेचे, काही पुनर्वसनचे आणि काही भूसंपादनाचे प्रस्ताव गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. या सर्व प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करावा आणि ते प्रश्न सुटावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली होती की एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंटला बोलवावं. त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे जे विषय होते त्यामध्ये आमचं वडोदा ग्रामपंचायत होती, गोटा ग्रामपंचायत आहे, गानखेडा ग्रामपंचायत आहे, याच्या संदर्भातले काही भ्रष्टाचाराचे विषय होते. नंतर काही विभाजन ग्रामपंचायतीचं झालेलं आहे, त्या विभाजनाचं प्रस्तावाचं होतं. बोरखेडा ग्रामपंचायत मुक्ताईनगर तालुक्यातलं, नंतर पळसखेड्याचं विभाजन झालं, त्याच्या संदर्भातला एक विषय होता. आणि या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्रालयामध्ये काही GRच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली. नंतर मुक्ताईनगरच्या पुनर्वसनच्या संदर्भामध्ये एक चर्चा झाली आणि नवीन GR आता सरकारने काढलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुनर्वसनच्यासाठी 1976च्या आधी जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पांसाठी नागरी सुविधांसाठी पैसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे तो पैसा उपलब्ध झाला पाहिजे असा मागच्या वर्षीपासून माझा पाठपुरावा सुरू होता. आता परवा दिवशी गव्हर्नमेंटनं तसा GR काढला आणि आपल्या या सगळ्या गावांसाठी साधारणतः 15 कोटी रुपये मंजूर झाले नागरी सुविधांसाठी. आणि पुनर्वसनाच्या जे व्यवस्था मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये विविध विषयावर चर्चा झाली. एक विषय जो होता तो भूसंपादनाचा प्रस्ताव होता. इंदोर हैदराबाद रस्त्याच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये त्या भूसंपादनाला फार नाममात्र किमती देत आहेत आमचा सक्षम आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही भांडलो आहे, विधानसभेमध्ये भांडलो. माननीय बावनकुळे साहेबांकडे त्याची बैठकही लागली, पण बैठक पुढे ढकलली गेली. तर बैठकीच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जर पूर्तता काही होत असेल तर ते तपासून नंतर मंत्रालयात बैठक घ्यावी अशी एक सूचना आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही चर्चा होती. यामध्ये मागेही शेतकऱ्यांनी आग्रह धरला होता आणि आजही आग्रह शेतकऱ्यांचा आहे की मागचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे आम्हाला पैसा मिळाला पाहिजे. मागे जमिनीच्या बाबत 5 पट रक्कम मिळाली होती आणि आता ते 2 पटच द्यायला लागलेलं आहे. मग आता या 5 पट रकमेमध्ये मागे धरणांचे कामं झाले, अन्य झाले, त्याच्यामध्ये 5 पट रक्कम मिळत होते. अगदी आपले पाटबंधारे मंत्री जे माजी आहेत, म्हणजे जे आहेत आताचे, त्यांनी पण त्या ठिकाणी एका धरणाच्या संदर्भामध्ये जमीन विकत घेतली. जमीन विकत घेऊन काही फळझडं लावले, फळझडं लावून त्यांनी त्याचा क्लेम केला आणि त्या ठिकाणी शासनाकडून त्यांना 9.5 कोटी किंवा 14 कोटी त्यावेळेस मंत्री असताना मिळाले. म्हणजे जमीन त्यांनी नंतर विकत घेतली. ही माझी जमीन जी आहे आताची, माझी जमीन याच्यामध्ये जाते. ही जमीन मला वाटतं की 100-125 वर्षापूर्वीची जुनी जमीन आहे. म्हणजे गिरीश भाऊंनी आक्षेप घेतला होता की त्यांची जमीन आहे म्हणून बांधता आणि जमीन घेतली. मी गिरीश भाऊंना विनंती करणार आहे की जरा तपास करा, 100 वर्षाचे उतारे काढा. मी काही असा साधारण नव्हतो. 100 वर्षाचे माझे उतारे काढले तर ही जमीन माझ्या वडिलांच्याच नावाची होती. त्यामुळे अशी काही दुसऱ्याची, तुम्ही जसे धरणाला जमीन घेतली आजूबाजूची धरण होत आहे म्हणून, तशी मी काही घेतलेली नाही आहे. त्यामुळे हा गैरसमज तुम्ही काढून टाका. तर आता याच्या संदर्भामध्ये भूसंपादनाच्या संदर्भात चांगली बैठक झाली. त्या बैठकीमधून काही निर्णय झाले. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये लवाद जो आहे कलेक्टरकडे, त्या लवादाच्या बाबतल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि नंतर आता माननीय बावनकुळे साहेबांकडे याची बैठक होईल. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.